नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। हरित नंदुरबार कार्यशाळा 2026। बांबू लागवडीतून आदिवासींचा शाश्वत विकास आणि ग्रामसभांचे सक्षमीकरण। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील सामुदायिक वनहक्क क्षेत्रांमध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणीय पुनर्स्थापना करणे, वनाधारित हरित अर्थव्यवस्था उभारणे आणि ग्रामीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने नियोजन भवन येथे हरित नंदुरबार कार्यशाळा 2026 चे यशस्वी आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी आणि तळोदाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत 50 ग्रामसभांतील सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींसह विविध विभागांचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेत बारीपाडा गावाचे पद्मश्री चैत्राम पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामसभांचे संघटन आणि सामूहिक नेतृत्वाच्या जोरावर बांबू व लघुवनोपजांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे। विकसित भारत संकल्प 2047 साकारण्यात ग्रामसभांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी मनरेगा आणि वनहक्क कायद्याच्या अभिसरणामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होऊन हंगामी स्थलांतर थांबण्यास मदत होईल असे स्पष्ट केले। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यात बांबू लागवडीचे सुनियोजित नियोजन आणि सर्व विभागांच्या समन्वयावर भर दिला। मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी नंदुरबारसाठी योग्य बांबू लागवड धोरण व वन सुशासनावर मार्गदर्शन केले, तर ISBचे गुणवंत पाटील यांनी तोरणादेवी प्रोड्युसर कंपनीचे यशस्वी मॉडेल मांडून बांबू मूल्य साखळी व बाजारपेठ जोडणीची माहिती दिली। आशियाई बँक आणि मित्रा संस्थेच्या तज्ज्ञांनीही यावेळी शासकीय योजनांमधील नवीन संधींची माहिती दिली। कार्यशाळेचा समारोप करताना सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी पुढील कृती आराखडा जाहीर केला व सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले। ही कार्यशाळा केवळ एक उपक्रम नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबी ग्रामविकासाच्या दिशेने हरित नंदुरबारचे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।